नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या कविता आवडलेल्या कविता शिकवलेल्या या पुस्तकातील अध्यापन विंदांच्या कवितेचे हे प्रकरण वाचणार आहे. हे माडानो, स्वार्थी व्यवहारांना विटून विषण्ण मन झाल्यावर, कृत्रिमतेने निर्जीवतेने आत्म्याला छळल्यावर, घेण्या अंतर उजळून उत्कट आशेने अधीरा मी घेतो तुमचे दर्शन. कधी न केले निराश तुम्ही मजला, सौंदर्याच्या अद्भुततेतून जीवन रस मज दिधला. हे माडानो, सायंकाळी सुरुवातीस मृगाच्या दर्यावरचे वादळ पिऊनी चढतो कैफ तुम्हाला. आणिक त्या धुंदीतच सर्वांगाला घुसळीत, डोक्यावरच्या झिंजोट्या पिंजारीत, नारळ रूपी नररुंडाची घालून मुंडा माला. कृशकटीच्या पोफळींना उरी कवटाळीत, वाळवंटाच्या उघड्या व्यासपीठावर सागर निर्मित पार्श्वगीत उत्तेजित, कल्पांतीचे प्रचंड तांडव तुम्ही मजरा दावित. हे माडानो, हेमंताच्या उत्तर रात्रीमध्ये जगाबरोबर वारा झोपी जाता, तेच तुम्ही शांतीचे प्रेषित होता, निस्तब्धातील गुढात्म्याचा प्रत्यय मजला देता. माडन तुम्ही चित्स्वरूपाचे चिंतक आणि कठोर तपस्वी मुनिवर, स्थितप्रज्ञ योगेश्वर. नारळ रूपी रुद्राक्षांच्या गळ्यात माळा सुंदर, शांत अशा या वेळी पद्मासन घालून या तुमची निश्चल वृत्ती झाली. आणिक पोफळ वाटे जोगीण बनून गेली, नामजपाचे तपसाधुनिया शांती सुखाने नाली. हे माडानो, वेळी अवेळी चुकवित वाट नरांची, जेव्हा धावत येतो हृदया पिंजून, आणिक करीतो मौनाचे आराधन. कधी न केले निराश तुम्ही मजला, सौंदर्याच्या अद्भुततेतून जीवन सार मज दिधला, जीवन सार मज दिधला. वर्ग 9वीचा. शाळा मुंबई नगरीच्या गिरण गावातील. वर्षकाळ 1955-56. अध्यापन दिनमास आषाढस्य प्रथम दिवसे, जवळ आसपासचा. अजून B.Ed व्हायचे होते, त्यामुळे तेथील लेसनचे प्रश्न उत्तर कथन स्पष्टीकरण अशा साखळीतून पंचपदी साधणारे नियोजन ठाऊक नव्हते. कुठली तरी कारकुनी करीत करीत MA झाल्याबरोबर ठरवल्यानुसार ताबडतोब प्राध्यापकी अशक्य म्हणून हायस्कुलात सर. B.Ed नाही, पण प्राध्यापक अनंत काणेकर आणि प्राध्यापक वाल कुलकर्णी यांचा विद्यार्थी असे अभिमानाचे मिरवणे. पहिल्याचे हजारो विश्वानुभवांना स्पर्श करीत जाणारे मुक्त शैलीतील सप्तरंगी अध्यापन, आणि दुसऱ्याचे मोठे रेखीव गंभीर विषयाच्या तळापर्यंत नेणारे नेमके शिस्तबद्ध अध्यापन. दुसऱ्याचे अतीव आदराने अगदी पायाभूत तळाला घट्टपणे जपून ठेवलेले, आणि पहिल्याचे रंग भरल्या सहस्त्र नेत्री अभिव्यक्तीसाठी जमेल तसे ऐसपैस स्वीकारलेले. ही शिदोरी कुठल्याही वर्गात यशस्वी अध्यापनासाठीचे हवे तेवढे आत्मबळ देणारी. शाळेतील वातावरण स्वयंशिस्तीच्या मुक्त सहशिक्षणाचे, शिक्षकांच्या प्रज्ञेला पूर्ण स्वातंत्र्य देणारे. वर्गात मुले 35, वयाने थोडे वाढलेलीच. बहुसंख्य गिरणगावाच्या कामगारांच्या घरातील. मुली 10, मुलांपेक्षा वयाने थोड्या लहान, थोड्याफार शिकल्या सवरल्या घरातील. कुठले सर काही देत असतील तर ते भरभरून घेण्यासाठी सगळेच खूप खूप उत्सुक. बहुतांशी रूट्स कोकण प्रांती. तर त्या 9वीतल्या कोकण प्रांती रूट्स असलेल्या किशोर वयातील मुलामुलींनी सागर किनारीच्या माडांचा तुफान वादळातील कैफ
अनेकदा पाहिलेला. कृषकटीच्या पोफळींच्या बनातून त्यांच्याशी गप्पा गोष्टींची हिरवी जवळी खूपदा लुटलेली. सागर किनाऱ्यावरच्या दूरवरची शांत झालेली गाज मनातल्या मनात साठवून ठेवलेली. नारळ पोफळींचे शांत रूप आणि पोफळी माडांचे रौद्र रूप सर्वांनीच बघितलेले. तेव्हा अगोदरच अनेकदा ही कविता जगून आलेली ही मुलं गतवर्षी 8वीला मराठीत शिकवल्याने पूर्ण परिचित असलेली मुलं आणि आता 9वीला मराठी शिकवण्यासाठी वर्गात बसलेली तीच मुलं, अय्या आपलेच सर मराठीला परत, मज्जा, अरे मराठीला परत आपलेच सर, धमाल्याने. गेल्या वर्षी सर्वच गणजाती वृत्तातील कवितांना सुरेल चाली लावता आल्या होत्या. तास संपताना सरांबरोबर समूहाने गाताना मुलांना कवितेचे वेड लागलेले दिसत असायचे. फार फार बरे वाटत राहायचे. आणि आता ही या मुलांसमोर प्रथमच आलेली मुक्त छंदातील कविता. पहिल्यांदा सरांनी कविता गायची हे मुलांच्या अंगवळणी पडलेली. म्हणजे मुले चालीसाठी सुरासाठी टवकारून बसलेली. पण येथे आता वेगळेच कविता गाणे सुरू झालेले. शब्दखंडांच्या अंगोपांगी भरून राहिलेला लय शिक्षकाच्या तरुण लयगद्य वाणीतून ध्वनिरूप घेऊ लागलेला. पहिल्या सप्तपदींच्या खंडात सलगीचा कोणीतरी सलगीच्या कोणाला तरी काहीतरी खूप महत्त्वाचे मोठ्या समजूतदारपणे देत घेत आहे असे सांगणारी गंभीर लय. दुसरा 12 पंक्तीच्या शब्दखंडांच्या हाडामासे भिनून राहिलेला कल्पांतांच्या षड्जापर्यंत निनादत जाणारा तीव्र लय. तिसरा 14 पंक्तीच्या शब्दखंडातील स्निग्ध स्नेहल अनस्तब्ध निश्चल शांततेत विरून जाणारा संथ मंथर लय. आणि शेवटल्या परत सप्त पंक्तींच्या शब्दखंडात कृतज्ञता अर्पण करणारा प्रौढ समजूतदार लय. त्या कवितेतील अशा त्या 4 पातळ्यांवर आंदोलित होणारा लय त्या कवितेतील शब्दांचे सामर्थ्य बोलत होता. त्या शब्दांचे घनभरले अर्थ सांगत होता. त्या कवितेचे सर्वांगीचे सर्वांच्याच अंगोपांगी भिनवीत होता. अशा लयाच्या आंदोलनात पूर्णपणे बुडालेली मुलं शांत स्तब्ध. पोएम इज नॉट टू बी टॉट, इट इज टू बी कॉट. हे नंतर BEdला गेल्यावर हजारदा ऐकलेले वाक्य. पण इथे या कवितेच्या आरोह अवरोहातून उच्चाराच्या आघात प्रत्याघातातून निनादत जाणारा लय संथ मंथर शांततेत विलोप पावणारा लय. येस, द पोएम इज कॉट. हेच सर्व मुलांच्या चेहऱ्यावर पसरलेले दिसत होते. ती मुले सागर निर्मित पार्श्वगीत उत्तेजित ऐकत होती. कल्पांतीचे प्रचंड तांडव बघत होती आणि हेमंताच्या उत्तर रात्री शांत वाऱ्याबरोबर त्याच्यातच विरघळून जात होती. आणि अशातच कवितेतील शब्दांची दारे उघडून मुलांना आत न्यायचे, मुलांना त्यांच्या अनुभवांची सोबत देत कवितेच्या घरात न्यायचे. आपल्यालाही मनाच्या पृष्ठभागावर येऊन बोलायला मागणारे अनुभव त्यांनाही बोलू द्यायचे. असे सर्वांनी मिळून कवितेला भेटायचे. कवितेच्या अशा भेटीगाठीतून आपल्या कल्पक रसज्ञतेत नव्याने जन्म घेऊ पाहणारे नवे सौंदर्य अनुभव आपल्या कल्पक रसज्ञतेत त्यांना अगदी न्याहाळून बघायचे. त्यांच्याबरोबर बोलायचे, फिरायचे. त्या अगोदर एक पारिभाषिक शब्दाबद्दल. त्यावेळी कविता अंतर्गत निवेदक ही परिभाषा अजून यायची होती. बोरकरांच्या कवितेच्या संदर्भात बोलायचं तर जन म्हणोत तुझं दुसऱ्याची ग, तू राणी मम हृदयाची ग, असं कवी म्हणतो बरं का. ही दुसरी कविवर्य तांबे यांची. त्यांच्या काळ्या सावळ्या पण निर्मल सात्विक पत्नीबद्दलची कविता असं त्या कवितेबाबत सांगायचं. माधवरावांची श्यामला आणि गडकऱ्यांची तारा कोण याचं समीक्षक शोध घेत बसायचे. आणि अजूनही
या माझ्या प्रेमकवयितेतील प्रियकर म्हणजे मी नव्हे बरे, असे वसंत बापट म्हणताच मी आहे तो त्यांच्या कवितेतील प्रियकर, असे शेजारीच बसलेले मंगेश पाडगावकर मिश्किली करीत असतात. तर असा हा त्यावेळचा कवी हा शब्द. कविता अंतर्गत निवेदन या आजच्या पारिभाषिक शब्दाबद्दल वापरात असलेला, कवितेच्या संभवनीय ध्वनिवलयाच्या विस्तारावर मर्यादा घालणारा, पण तोच ह्यावेळी सर्वत्र वापरला जायचा. इथे तोच शब्द वापरला जाणे अपरिहार्य होते आणि त्यामुळे या कवितेचे फारसे काही बिघडतही नव्हते. हे विषयांतर थोडे आवश्यक म्हणून केलेले, विशेष ठरत असूनही केलेले. आता कवितेच्या शब्दांची दारे उघडून मुलांबरोबर कवितेच्या घरात जायचे, त्या कवितेला गळामिठी भेटायचे, तिच्याशी बोलायचे, मुक्तपणे खूप खूप द्यायचे घ्यायचे, कवितेचे अध्यापन असे करायचे. मुलांनो, तुम्ही मे महिन्याची सुट्टी पडताच बहुधा दरवर्षी निसर्गाने सौंदर्याची उधळण केलेल्या कोकणात जाता आणि तेथील निसर्गाच्या सानिध्यात महिनाभर राहून अगदी ताजे तवाने होऊन नवे चैतन्य घेऊन परत येता. येताना जून उजाडलेला असतो, मृग नक्षत्र लागायचे असते, सोसाट्याचा वारा सुरू झालेला असतो आणि उद्या मुंबईला येण्यापूर्वी एका सायंकाळी तुम्ही सागर किनाऱ्यावर गेलेले असता आणि तुम्हाला दिसलेले असतात दर्यावरचे वादळ पिऊन कैफ चढलेले माड, त्याच धुंदीत सर्वांगाला घुसळणारे माड, डोक्यावरच्या झावळ्यांच्या झिंजोट्या पिंजारणारे माड. तुम्ही पाहिलेले सागर किनाऱ्यावरचे वादळ पिऊन कैफ चढलेले तेच माड एका सायंकाळी कोकण प्रांतीच्या रत्नागिरी सागर किनारी एका कवीला दिसतात. तो माडांचा कैफ आपण फक्त बघत बसतो, पण कवी देहभान विसरतो. तो त्यांच्याशी बोलू लागतो. हे माडांनो, सायंकाळी सुरुवातीस मृगाच्या दर्यावरचे वादळ पिऊनी चढतो कैफ तुम्हाला. तिथेच कवीला त्या माडांच्या बळकट अंगा खांद्याला भिडलेल्या सडसडीत उंच देखण्या कृशकटीच्या पोफळी दिसतात. मग हे दर्यावरचे वादळ पिऊनी कैफ चढलेले माड धुंद होतात. त्या धुंदीतच सर्वांगाला घुसळत, डोक्यावरच्या झिंजोट्या पिंजारित, कृशकटीच्या पोफळींना उरी कवटाळतात. असे हे माड पोफळींचे कैफ धुंदीचे दृश्य कवीला दिसताच त्याच्या मनात कोरून ठेवलेले शिवपार्वतीच्या कल्पांतीच्या प्रचंड तांडवाचे ते तांडव नृत्य जागे होते आणि नररुंडाच्या मुंडामाला घातलेला तो शिवशंकर, माणसांच्या मुंडक्यांची गळ्यात माळ घातलेला तो कल्पांतीच्या प्रचंड तांडव नृत्यातील रुद्रभीषण शिवशंकर कवीला या माडांच्या देहादेहात दिसू लागतो. त्याच्याही गळ्यात नारळरूपी नररुंडाच्या मुंडामाला असतात आणि वादळ कैफाच्या मिठीत कोसळलेल्या कृशकटीच्या त्या ताड माड उंच पोफळी, त्यामध्ये या कवीला रुद्रकाली पार्वतीची रूपे दिसू लागतात. आणि मग कितीतरी शिवशंकर आणि कितीतरी नृत्यमग्न पार्वती प्रत्येकीच्या शिवशंकराला भिडलेल्या. आणि मग कितीतरी रुद्रभीषण शिवशंकराचे आणि कितीतरी रुद्रकाली पार्वतीचे ते कल्पांतीचे प्रचंड तांडव. आणि हे कुठे चाललेले असते? ते चाललेले असते वाळवंटाच्या उघड्या व्यासपीठावर. आपण पाहिलेले कुठले तरी नृत्य कुठल्या तरी माती सिमेंट लाकडाच्या व्यासपीठावरचे असते. हे कितीतरी शिवपार्वतींचे, कितीतरी माड पोफळींचे, हे कल्पांतीचे प्रचंड रुद्र तांडव चाललेले असते सागर किनारीच्या दूरवर पसरलेल्या विस्तीर्ण वाळवंटाच्या उघड्या व्यासपीठावर. आणि या कल्पांतीच्या तांडवाला आणखी उत्तेजित करणारे पार्श्वगीत असते खळाळत येऊन किनाऱ्यावरील सागर खडकावर फेसाळत बेभानपणे फुटणाऱ्या प्रचंड लाटांचे. मृगाच्या सुरुवातीचे, वर्षाच्या प्रारंभीच्या वादळवाऱ्याची बेभान झिंग पिणाऱ्या माडांचे हे एक रौद्र रूप. आणि त्याच माडांचे दुसरे रूप, तेही तुम्ही पाहिलेले असते.
परत तुम्ही दिवाळीच्या सुट्टीला कोकणाकडे गेलेले असता. शरद हेमंताचा काळ जवळ आलेला असतो आणि तुम्ही पाहिलेले असतात शांत वाऱ्याच्या सागर किनाऱ्यावर उभे असलेले शांत शांत माड आणि उभ्या असलेल्या उंच शांत पोफळी. कवी हेमंत ऋतूच्या मध्यरात्रीला त्या सागर किनाऱ्यावरल्या तपोवनात एकटाच संथ शांत पावले टाकीत चाललेला आणि त्या निस्तब्ध शांततेत त्याला दिसू लागलेले शांतीचे देवदूत झालेले, शांतीचे प्रेषित झालेले माड, बुद्धाच्या ध्यानस्थ नीरवतेसारखे शांत योगस्थ. अशा त्या शांततेचा भंग करणे कवीच्या जीवावर येते. तो अगदी हळुवारपणे मनातल्या मनातच त्यांच्याशी शांत गूढ शब्दात बोलू लागतो. हे माडांनो, हेमंताच्या उत्तर रात्रीमध्ये जगाबरोबर वारा झोपी जाता, तेच तुम्ही शांतीचे प्रेषित होता. या हेमंताच्या मध्यरात्री नंतरच्या उत्तर रात्रीचे वातावरण कसे असते? वारा शांत, सागर शांत, झाडे शांत, पाखरे शांत, तारे शांत, माणसे शांत, सारे विश्वच शांत शांत शांत, स्तब्ध, निशब्द. कुठेच कसली चाहूल नाही, कुठेच कसला शब्द नाही. अशा वेळी कवीला या शांत सुंदर विश्वाला निर्माण करणाऱ्या त्या दैवी गूढ शक्तीची, त्या गूढ आत्मतत्वाची जाणीव होते. कवीला ही गूढ आत्मतत्वाची जाणीव या माडांमुळे होते. म्हणून तो या माडांना उद्देशून म्हणतो, माड न तुम्ही चित स्वरूपाचे चिंतक आणि कठोर तपस्वी मुनिवर. हे माडांनो, त्या उपनिषद काळी गंगा सिंधूच्या किनारी ओम शांतीचा मंत्रघोष करीत बसलेले, आत्मतत्वाचा शोध घेणारे तुम्ही तपस्वी ऋषीमुनी आहात. विश्वभरल्या सच्चित आनंदमय आत्म्याबद्दलचे चिंतन करणारे तुम्ही वेदमंत्राचे जनक आहात. बाहेरच्या जगातील सुखदुःख, ऊन पाऊस, थंडी वारा या सर्वांबद्दल अविचल राहणारे, योगासन घालून बसलेले तुम्ही स्थितप्रज्ञ योगेश्वरच आहात. ज्याची प्रज्ञा स्थित झालेली आहे, ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, असे हे कवीला दिसलेले हेमंताच्या उत्तर रात्रीमधले माडांच्या रूपातले स्थितप्रज्ञ योगेश्वर. त्यांच्या गळ्यात आता नारळ रूपी नररुंडाच्या मुंडामाला कशा असणार? शांत अशा या वेळी या स्थितप्रज्ञ तपस्वी मुनिवरांच्या गळ्यात आता कवीला दिसतात नारळ रूपी रुद्राक्षांच्या गळ्यात माळा सुंदर. स्थिर निश्चल वृत्तीचे पद्मासनाच्या योगमुद्रेत बसलेले, त्यांच्या गळ्यात माळा सुंदर असे हटयोगी ऋषीमुनीच. अशा या हटयोगी माडांच्या तपोवनात आता या बदललेल्या उदात्त शांत वातावरणात त्या उंच देखण्या कृशकटींच्या पोफळीचे काय झाले? आणि पोफळी वाटे जोगीण बनून गेली. नाम जपाचे तपसा दुनिया शांती सुखाने न्हाली. हेमंताच्या उत्तर रात्रीच्या उदात्त शांत वातावरणात आता हे झालेले अनेक वसिष्ठ अरुंधतीचे तपोवन. येथील या सत्वशील आश्रमातील त्या पोफळीमधील अरुंधती आता काय करीत असणार? ईश्वराचे नामस्मरण करीत बसलेली आणि म्हणून शांतीमुखाने सुस्नात होत असलेली ती पोफळ जोगीण बनून गेली. निसर्गाचे पहिले रौद्र रूप दुसऱ्या बंधातले, निसर्गाचे दुसरे शांत रूप तिसऱ्या बंधातले. केवढा विरोधी लय आहे या विश्वाच्या निसर्ग सौंदर्यामध्ये. निसर्गाची परस्पर विरोधी दोन रूपे कवींनी येथे रेखाटली आहे आणि अक्षर सौंदर्याचा एक आगळा लयाआंदोलित बंध बांधला आहे, रौद्र आणि शांत. पण या खेरीची कितीतरी रूपे कवींना दिसत असतात. रौद्र, शांत, वत्सल, करुणा, भव्य, मंथर, संथ, प्रेमळ, स्नेहल, आश्वासक, नाजूक, गंधित, रंगीत, बोलणारी, डोलणारी आणि कितीही निसर्गाची रूपे. उषःकाल, मध्यान्ह, सायंकाळ, काळोखाची रजनी, पुनवेची रात्र,
अशी दिवसरात्रीच्या गतीबरोबर बदलणारी, वसंत ग्रीष्म वर्षापासून शरद हेमंत शिशिरापर्यंतच्या ऋतुचक्रानुसार बिंबित होणारी, सागरापासूनच गिरिशिखरावरून आकाशापर्यंत भिडणारी अशी पृथ्वी गोलाच्या ठाई ठाईचे परिवेश घेणारी, आणि शेवटी त्या कवींच्या रौद्र शांत वत्सल स्नेहल अशा भावबंधानुसार आकार घेणारी, त्यांच्याच मनाची विविध स्पंदने अक्षर रूप होऊन येणारी. इथं आपल्याला निसर्गाचे पहिले रौद्र रूप दिसते. कारण काळवेळ आहे, सायंकाळी सुरुवाती समृगाची. आणि कवीची मनोवस्था भाव अवस्था कशी आहे तर, स्वार्थी व्यवहारांना विटून विषण्ण मन झाल्यावर, कृत्रिमतेने निर्जीवतेने आत्म्याला छळल्यावर, जगातले स्वार्थांध व्यवहार यामुळे कवीचे विटलेले मन, अगदी खिन्न विषण्ण निराशाग्रस्त मन, माणसाच्या बोलण्या चालण्यातली खोटी कृत्रिमता आणि जीवनातील निस्सत्व निर्जीवता यांनी कवीचे गांजलेले छळलेले अगदी आतले आतले प्राणमय मन अशी ही कवीची मनोवस्था. अशा वेळी घेण्या अंतर उजळून उत्कट आशेने अधीरा मी घेतो तुमचे दर्शन. जीवनातील स्वार्थ कृत्रिमता निर्जीवता या अक्षम्य मनोवस्थेतून बाहेर पडावे, मन उजळून घ्यावे, ताजेतवाने करावे अशा उत्कट अधीर आशेने तो सायंकाळी सुरुवाती समृगाच्या वाळवंटाच्या उघड्या व्यासपीठावर येतो. तेथे त्याला ते सर्वांग घुसळणारे दर्यावरचे वादळ पिऊनी कैफ चढलेले माड दिसतात, त्याच्या वादळ कैफातील पोफळी दिसतात, आणि शेवटी त्यांचे ते कल्पांतीचे प्रचंड तांडव. जीवनातील स्वार्थांधता कृत्रिमता निर्जीवता विषण्णता निराशा यांना कुठच्या कुठे पार घालवून कवीचे मन परत ताजेतवाने करण्यासाठी असेच कल्पांतीचे तांडव हवे होते ना. म्हणून येथे हे माडा पोफळींच्या निसर्गाचे रौद्र रूप अवतरते. हे निसर्गाचे विस्मित करणारे अपूर्व रुद्र सौंदर्य कवीला जीवन रस देते, त्याला जगण्याला नवचैतन्य देते. दर्या वादळ कैफ सर्वांगाला घुसळणारे माड कृशकटींच्या पोफळी प्रचंड तांडव गीत उत्तेजित सर्वच चैतन्यधारित बेहोश जीवनरस देणारे, आणि नंतर येणारे ते निसर्गाचे हेमंताच्या उत्तर रात्रीमधले निस्तब्ध गूढ शांत रूप. वेळ तर मध्यरात्रीची हेमंताची आहे. वारा ताऱ्यांनी सागर लहरींनी निस्तब्ध मौन धारण केलेली. आणि कवीची तरी मनोवस्था कशी, वेळी अवेळी सुकवित वाट नरांची, जेव्हा धावत गेलो हृदया पिंजून, आणिक करता मौनाचे आराधन. बाजार रहाट नदी नाल्यांचे घाट मोटरसायकली आगगाड्या बसगाड्या सर्वत्र सर्व काळ नको नको झालेल्या त्या माणसांच्या गर्दीतून बाहेर पडून त्याने एकांताची ओढ घेतलेली. अगदी मनोमनीचे सर्व सर्व पिंजून पिंजून कुणाला तरी न बोलवताही सांगावे अशासाठीची ही एकांत ओढ, आणि त्यासाठीची त्याने केलेली ही नीरव शांत उत्तर रात्रीच्या पोफळी माडांची निवड, आणि त्याचे केलेले ते मौन आराधन. कवीने निसर्गाकडे मोठ्या तन्मयतेने घेतलेली धाव, त्याने केलेले ते मौन आराधन. त्याच्या या मौन आराधनेशी अद्वैत साधण्यासाठीच इथे त्या निसर्गाचे ते निशब्द शांत रूप येते. जगाबरोबर झोपी गेलेला वारा, शांतीचे प्रेषित झालेले ध्यानस्थ स्थितप्रज्ञ योगेश्वर माड, शांती सुखाने नालेली पोफळ जोगी, आणि हे असे निसर्गाचे अपूर्व मौन शांत रूपही कवीला विस्मित करणारे आणि त्याला जीवनरस देणारे असते. त्याचे निराश एकलेपण घालवून त्याला उत्तर रात्री नंतरच्या उद्याच्या उषक्कालासारखे प्रसन्न शांत नवचैतन्य देणारे असते. उत्तर रात्र, शांत वारा, शांत माड, शांत पोफळ, शांत योगमुद्रित प्रेषित, शांत स्नात जोगीण, सारेच उदात्त शांत निर्मळ जीवनरस देणारे. अशी हे माडांनो ही विंदांची जीवनदायी निसर्ग सौंदर्याचे महात्म्य गाणारी कविता. वाटत राहतं
हे एखाद्या ऋग्वेदातील एखादे निसर्ग सूक्तच आहे. येथील माड हे निसर्गाचे प्रतिनिधी असतात. ते कवीच्या मनोविश्वात कल्पांतीचे तांडव करणारे असतात आणि शांतीचे प्रेषितही झालेले असतात. ऋतुचक्राबरोबर हिंदोळे घेत माणसाच्या जगण्याला जीवनरस पुरवणे हे त्यांचे कवीला भावलेले भिडलेले कार्य. मधल्या सुटीचे टोल केव्हाच पडून गेलेले असतात. त्याचे कुणालाच भान राहिलेले नसते. कवितेला पूर्णपणे भेटण्याचे संपल्यानंतरच मराठीचा तास संपायचा असतो. सरांबरोबर मुले वर्गाबाहेर पडत असलेली, सरांनी जाता जाता बाळच्या वहीत डोकावून पाहिलेले, तेथे दिसलेले सौंदर्याच्या अद्भुततेतून जीवनरस मज दिधला. कधी न केले निराश तुम्ही मजला, जीवनरस मज दिधला, तुम्ही जीवनरस मज दिधला. हे माडानो, हे माडानो, हे माडानो. उद्याच्या कविमनाच्या वहीतील या कवितेचे ते आशय केंद्रित स्थिर बिंब. योगायोगाने धोधो पाऊस कोसळू लागलेला. थोराड दणकट दत्ता शेजारून भिडून चाललेला. सरसर कल्पांतीचे प्रचंड तांडव. तिकडे शिलाकडे बघून मिश्किल एकनाथची मस्करी चाललेली. पोफळ वाटे जोगी न बनवून गेली. आणि जिनाच्या पायऱ्या उतरताना रजनीच्या कमरेभोवती तिच्या किलबिल सख्या हात घालीत कृषकटीच्या पोफळीला उरी कवटाळीत, अशी मनात रुजलेल्या कविता पंक्तीशी शब्द क्रीडा करीत खिदळत चालत असलेल्या. ओ, द पोएम इज गॉट. बस पुरे. कपडे काढून वगैरे विंदांच्या कितीतरी नंतरच्या गोष्टी.